पंचपात्र रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच ही म्हण तुम्ही ऐकून असालच, परंतु आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा प्रकारे जर तुम्ही कारलं बनवलं तर ही म्हण तुम्हाला खोटी वाटेल। इतकं अप्रतिम टेस्टी कोणी ओळखणार पण नाही की ही कारल्याची भाजी आहे। अतिशय कमी मसाले वापरून कमी तेलामध्ये कमी वेळेत बनणारं ही भरली कारली आजपर्यंत नक्कीच तुम्ही अशा प्रकारे कधीही बनवली नसतील, हे मी अगदी 100% सांगते। तुम्ही प्रवासात सुद्धा भाजी म्हणून नेऊ शकता किंवा टिफिनमधून सुद्धा ही भाजी नेऊ शकता। अगदी 4 ते 5 दिवस ही भाजी अजिबात खराब होत नाही। चला तर पाहूया ही भरली कारली कशी बनवायची आहेत। यासाठी अशी छोट्या आकाराची कारली बाजारातून आणायची आहेत। साधारण हे 1/2 किलो कारली आहेत। तर याचा वरचा जो खडबडीत असा भाग असतो ना, हा असा काढून घ्यायचा आहे, कारण हा भाग थोडासा कडवट असतो। आता मला माहिती आहे लगेच तुम्ही कमेंट करणार की हे काय मॅडम, सर्व जर वरचा खडबडीत भाग काढला तर कारल्याचा भाग कितपत राहणार आहे? आतील बिया काढणार, वरचा भाग काढणार, फक्त मसाला भरणार, मग कसं कारलं कडू लागेल? पण तुमच्या माहितीसाठी सांगते, हा खरबरीत भाग जो आपण काढणार आहोत हा आपण टाकून द्यायचा नाही, तर याचा वापर आपण आतील स्टफिंगसाठी करणार आहोत। अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण ही कारली बनवणार आहोत। हा जो आपला खरबरीत भाग निघालेला आहे पाहू शकता, हा अजिबात टाकायचा नाही, हा आपण पुढे यूज करायचा आहे। कसा यूज करायचा आहे ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे। तर हा एका प्लेटमध्ये भरून आपण साईडला ठेवून द्यायचा आहे। आता ही पाहू शकता कारल्याचा सर्व वरचा भाग आपण काढलेला आहे। आता याला फक्त एक चीर द्यायची सुरीच्या साहाय्याने आणि आतील ज्या बिया असतात या काढून टाकायच्या आहेत। आता या बिया तर काही आपण खातच नाही, तर अशा प्रकारे आपण सर्व कारल्यांना फक्त एक चीर द्यायची। 2 की 3 वांग भरतो आपण तशा पद्धतीने चीर द्यायची नाही, एक चीर देऊन व्यवस्थित आतील बिया काढून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी सर्व कारल्यामधील बिया अशा प्रकारे आपण काढून घेतलेल्या आहेत। आता 1 टेबलस्पून आपण मीठ घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून हळद घ्यायची आहे। हे छान असं आता मिक्स करायचं आहे आणि जी कारली आहेत या सर्व कारल्यांना असं हे लावून घ्यायचं आहे। आतून बाहेरून सर्व बाजूने आपण हे असं लावून घ्यायचं आहे। अजिबात यासाठी जास्त मेहनत नाही, जास्त मसाला वापरायचा नाही आपण। अशा प्रकारे हे सर्व लावून झाल्यानंतर आपण याला वाफ द्यायची आहे। फक्त मोदक पत्रामध्ये ठेवून तुम्ही गॅसवरती पातेल्यामध्ये ठेवून वाफ देऊ शकता किंवा स्टीमरमध्ये ठेवून वाफ दिली तरी चालेल। आणि 5 मिनिटं आपण हे मोदक पत्रामध्ये कारली ठेवून वाफवायचे आहेत, जास्त वेळ पण वाफवू नका। त्यानंतर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जो कारल्याचा खरबरीत भाग वरचा काढलेला होता हा या तेलावरती किंवा तुपावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे, कारण कारल्याचा हाच भाग जास्त कडवट असतो आणि अशा प्रकारे आपण भाजून घेतल्यामुळं हा अजिबात कडवट होत नाही। तर पुन्हा त्या पॅन मध्ये आपण 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि यामध्ये 1 वाटी बेसन पीठ आपण या तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट हे वापरण्याऐवजी फक्त बेसन पीठ वापरणार आहोत। इतकं अप्रतिम टेस्टी लागतं, नक्की एकदा तुम्ही करून पहा। अगदी मध्यम आचेवरती हे वास सुटेपर्यंत खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे बेसन। आणि आता हे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता काही मोजकेच मसाले आपण यामध्ये ऍड करायचे आहेत। सर्वप्रथम भरपूर असा बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे। जवळपास एका कारल्यासाठी 1 कांदा वापरला तरी चालेल। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून चिंच आणि गुळाची चटणी वापरली तरी चालेल किंवा या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी चालेल। अर्धा टेबलस्पून हळद पावडर वापरायची आहे। 1 टेबलस्पून या ठिकाणी मी गोडा मसाला वापरलेला आहे। हा गोडा मसाला घरी बनवलेला आहे। अतिशय टेस्टी असे पदार्थ होतात। कुठलेही पदार्थ आपण भरून करणार असेल
तर तो अतिशय टेस्टी होतो. हा गोडा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अर्धा टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून घरगुती कांदा लसूण चटणी वापरलेली आहे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार थोडं कमी जास्त करू शकता. 1 टेबलस्पून पेक्षा कमीच मीठ वापरायचं आहे, कारण मीठ आपण कारली वाफवताना पण घातलेले आहे. आता यानंतर आपण जो कारल्याचा वरचा जो खरबडीत भाग आपण भाजून घेतला होता तो आता या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे. म्हणजे आपला तो कारल्याचा वरचा भाग सुद्धा वाया आपण काहीही घालवलेलं नाही, पाहू शकता. आता हे हातानेच असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स केलं म्हणजे व्यवस्थित हा मसाला मिक्स केला जातो. अशा प्रकारे आपला आता हा मसाला मिक्स झालेला आहे. थोडासा टेस्ट करून बघितला तिखट मिठाचं प्रमाण तरी सुद्धा चालू शकतं. ही आपली कारली सुद्धा छान आता पाहू शकता वाफवलेली आहे. जास्त पण शिजू द्यायची नाही, फक्त 5 मिनिटं याला वाफ आणायची आहे फुल गॅसवरती. आणि आता यामध्ये आपण हा मसाला जितका बसेल तेवढा हा दाबून मसाला बसवायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांमध्ये शेअर करायला पण विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हो, कमेंट करून कळवा तुम्ही कधी अशा प्रकारे भरली कारली बनवली आहेत का, आणि कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा कमेंट करून कळवा. कमेंट वाचायला खूप छान वाटतं, म्हणजे बरं वाटतं की आपल्या व्हिडिओवर काहीतरी प्रतिक्रिया येतात, याचं समाधान वाटतं. आता ही सर्व कारली आपली भरून झालेली आहे. थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे. आता या ठिकाणी आज जो मसाला भरलेला आहे हा बाहेर निघून पडू नये यासाठी या ठिकाणी एक ट्रिक वापरायची आहे. कोणत्याही प्रकारचा असा धागा घ्यायचा आहे आणि तो असा पूर्ण कारल्याच्या सभोवती असा गुंडाळायचा आहे. जेव्हा आपण ही कारली सर्व करणार असतो त्यावेळेस हा धागा नक्की आठवणीने काढायचा आहे, लगेच निघतो. यामुळे काय होतं, असं सर्व कारल्याला धागा बांधल्यामुळे यातील मसाला तेलामध्ये निसटून येत नाही. अशा प्रकारे आता सर्व कारल्याला आपण हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल किंवा तूप गरम करायचं आहे. यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे. 8 ते 9 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. आणि आता यामध्ये आपण ही जी कारली गुंडाळून घेतलेली आहेत ही या तेलामध्ये फ्राय करायची आहेत. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा एकदम छान अशी कुरकुरीत अशी ही कारली आपली तयार होतात. कारली सुरुवातीलाच आपण वाफवून घेतल्यामुळं या ठिकाणी जास्त वेळ आपल्याला लागत नाही. या ठिकाणी पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही. फक्त खाली ढसणार नाहीत, करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. थोडीशी खालवर करायची आहेत आपण उलथण्याच्या साह्याने. आणि छान अशी आता ही खरपूस भाजली गेली की यावरती आपण जो शिल्लक मसाला आहे हा मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि याला वरून असं झाकण लावायचं आहे. आणि अगदी 2 ते 3 मिनिटं याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहू शकता आपली कारली खाण्यासाठी आता तयार आहेत. झाकण काढल्यानंतर अगदी मिनिटभर आपण हे आणखी परतून घ्यायचं आहे, म्हणजे वाफेचं जे पाणी वगैरे असतं ते आटलं जाईल. पाहू शकता वरून एकदम अशी कुरकुरीत झालेली आहेत, आतून मऊ अशी, आणि पाण्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही. यामुळं ही कारली 4 ते 5 दिवस सहज टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. वरून बारीक अशी कोथिंबीर टाकायची आहे. आपण ही प्रवासामध्ये किंवा आपण टिफिनमध्ये सुद्धा मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो. तर नक्की अशा प्रकारे भरली कारली एकदा बनवून पहा. अजिबात कडू वाटत नाहीत, कोणाला कळणार पण नाही की ही कारल्याची भाजी आहे. तर नक्की अशा प्रकारे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.